एंडोरेन्सच्या लँडर यानाला घेऊन कूपर, डॉक्टर ब्रँडची मुलगी आणि डॉईल हे तिघेजण त्या ग्रहावर उतरतात आणि आपल्या एका साथीदाराला मेन एंडोरेन्स यानावरच अंतरिक्षमध्ये ठेवतात. तिथे त्यांना समजते की त्या ग्रहावर पाणीच पाणी आहे, पण जीवनाचे चिन्ह नाही. त्याच दरम्यान एक महाभयंकर समुद्री लाट तिथे येते. त्यांचे 3 तास त्यामध्येच निघून जातात. त्यातच त्यांचा एक साथीदार डॉईल मारला जातो. जेव्हा ते परत एंडोरेन्स यानावर येतात तेव्हा त्यांचा जो मित्र यानातच थांबलेला होता त्याच्यासाठी 23 वर्ष निघून गेलेली असतात. कूपरला आपल्या मुलांचे व्हिडिओ मेसेजेस मिळतात तेव्हा त्याला समजते की त्याची मुले आता मोठी झालेली आहेत. त्या ग्रहावर मिळालेल्या फ्लाईट रेकॉर्डरवरून समजते की त्या ग्रहावर लँडिंग करताच नासाच्या ॲस्ट्रॉनॉटचा मृत्यू झाला होता, पण तेथून बीकन 3 मिनिटातच सिग्नल पाठवले होते. पण रिलेटिव्हिटीच्या नियमामुळे नासाला ते सिग्नल मिळतच राहिले होते आणि त्यांना वाटले की सिग्नल बऱ्याच वर्षांपासून येत आहेत. गेल्या 23 वर्षांपासून एंडोरेन्स यान आपले इंधन वापरत होते, त्यामुळे त्याच्याकडे आता उरलेल्या 2 ग्रहांपैकी कुठल्या तरी एकाच ग्रहावर जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे. आणि दोन्ही ग्रहांवरून येणाऱ्या बीकनच्या सिग्नल्सवरून समजते की नासाचा पाठवलेला ॲस्ट्रॉनॉट ॲडमन ज्या ग्रहावर आहे तो ग्रह माणसांच्या राहण्यासाठी खूप चांगला आहे, पण दुसऱ्या ग्रहावरून जिथून मॅन या ॲस्ट्रॉनॉटचा बीकनचा सिग्नल येत होता त्या ग्रहावर एंडोरेन्स टीम जाण्याचे ठरवते.